हे चुकलं म्हटलेच ना. नाही नाही, ते चुकलं म्हणणं वेगळं. तुम्ही सेट एक मिनिट थांबा ना. तुम्ही काय म्हटलं तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. मला माहिती ना साहेब, मी एक मी व्हिडिओ मान्यच बघूया. केलंय. बघूया ना, तुम्ही काय मी म्हणाला मान्यच तो व्हिडिओ केलंय. आपण बघूया. मी मान्यच केलंय. तुमचं मी म्हणणं बोललोय नाही, ते तुम्ही मान्य त्याच्या केलंय. पलीकडे जाऊन बोलात म्हणून तुमचा व्हिडिओ मला दाखवायचा आहे. 100%. मी तुम्हाला अगोदरच म्हटलं काहीतरी सेटिंग राहून गेली असेल, ती सेटिंग पूर्ण करायला अजून दिवस लागणार असतील म्हणून होत असेल. आता मला साहेब सांगा, निवडणुकीच्या मधोमध तुम्ही प्रचाराचा एक दिवस वाढवला. जेव्हा तो आपण म्हणतो ना, काय म्हणतात त्याला, जो ब्रीदिंग पिरियड असतो मधला 1.5 दिवसाचा, आम्ही माझ्या या कमी कार्यकाळामध्ये मी 4 निवडणुका लढवल्या. जो ब्रीदिंग पिरियड असतो प्रचारानंतरचा तो किमान 1.5 दिवसाचा असतो. मी अशी एकही निवडणूक बघितली नाही ज्याच्यामध्ये आदल्या दिवशी 10 वाजता प्रचार संपला आहे आणि दुसऱ्या दिवशी मतदान होत आहे. नाही पण यात आता ह्याच्यात नेमकं करायचं काय हे लक्षात आलं. बघा, लोकांना सगळं लक्षात येतो. कुठेतरी सेटिंग राहिली आहे करायची, ती सेटिंग करत असतील, कुठेतरी तार जोडत असतील. मी मान्यच करतो. कुठल्या तारा जोडायच्या, कुठलं सेटिंग आहे? मी मान्यच करतो. सेटिंग कटलं. बघा, जेव्हा मी त्याचा उल्लेख केला, अच्छा मी आरोप कोणावर केले? निवडणूक आयोगावर केले. ह्याच्यामध्ये मला एकही दाखवा मी भारतीय जनता पक्षावर आरोप केले. निवडणूक आयोगावर Setting साहेब कोण? ऐकून घ्या ना. निवडणूक आयोगाचं setting नाही करा. नाही, मग कोण करणार? निवडणूक आयोगाचा ऑपरेटर आहे ना. ऐकून घ्या साहेब, ऐकून घ्या. फडणवीस साहेब पण काय बोलले? त्यांनी आक्षेप कोणावर घेतला? हे असे निकाल पुढे जायला नको होते. त्यांची हे चुकली, म्हणजे म्हणतात ना, त्यांचं फॉर्मेशन चुकलं किंवा त्यांचं कुठेतरी काहीतरी मिसमॅच झालं, डिस्क्रिपन्सी आली. हेच मी म्हणत होतो की निवडणूक आयोगामध्ये एवढ्या चुका चालल्या आहेत, कुठेतरी ते सुधाराव्यात, कुठेतरी ते चांगल्या व्हाव्यात. हेच माझं म्हणणं होतं. तुम्ही ब्रीदिंग स्पेस काढून टाकला, झटकन तुम्ही दुसऱ्या दिवशी मतदानाला घेतलं, त्याच्यानंतर तुम्ही झटकन निकाल पुढे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत साहेब, मी नाही म्हणत आहे, राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत की हे चुकीचं झालं, तर त्याच्यामध्ये माझ्यासारखा एक लहान माणूस म्हटलं तर त्याच्यामध्ये चूक कुठे आहे? तुम्ही म्हणतात सेटिंग करायची बाकी राहिली असेल. अहो काय सेटिंग तारा जोडायच्या बाकी करायच्या. सेटिंगमध्ये काय, तारा म्हणजे काय असतात? एक रीच असते. कुठेतरी पोचायचं राहिलं असेल, कुठेतरी कुठल्या तरी मतदान केंद्रापर्यंत पोचायचं राहिलं असेल, कुठेतरी हे काहीतरी तुम्ही फिरवताय. हे फिरवताय आम्हाला- म्हणजे काय? हे न समजणे इतकं काय महाराष्ट्र आता तुमच्या- तुम्हाला काय माझ्या तोंडातून ऐकायचं साहेब? तुम्ही मला लिहून द्या मग.